अरे यार का आयटम खायला घातलंय तुम्हाला. स्टार्ट विथ भजन एंड विथ गजर. काय लाईन मस्त आपल्याला एकदम छानच. गोल्डन थम्सअप मी ऐकलाय. गोल्डन चहा काय सीन आहे. अरे 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 दिसते तर तर्री एकदम भारी. तिला हळद लागायची बाकी आहे. लग्नाच्या आधीची जिलेबी आहे. आपल्या बरोबर आहे सातारा वॉरियर्सचा अर्जुन विजय वाघ आणि मी मिडल ऑर्डर करतो. मिडल ऑर्डर म्हणजे कळते का तुम्हाला. मधली फळी सांभाळणारा माणूस आहे. जर कुठे वरती गडबड झाली तर मधोमध हा येऊन बरोबर खेळणार आहे. पण आज हा आमच्याबरोबर क्रिकेट नाही खेळणार आहे. तर हा आज आमच्यावर खेळणार आहे MKPL म्हणजेच महाराष्ट्र खाऊ पिऊ लीग. यामध्ये काय करणार होता आपण. तरी या टीमला घेऊन आपण आज फिरणार आहोत साताऱ्यामध्ये. आणि तो आपला 3 गोष्टी दाखवणार आहेत ज्या इकडच्या टॉप आहेत. पण मी त्या खाऊन बघणार आणि सांगणार आहे की त्या नक्की गोल्डन थम्सअप आहेत का. तर तुम्हाला कुठे आणलंयस. मी तुम्हाला सुपनेकर वडेला आणले. विशेष काय की ह्यांनी पहिले एक फूड ट्रक म्हणून चालू केलेलं. अच्छा. तर ह्यांनी हळूच अपग्रेड साठी ह्यांनी स्वतःच डिमांड वाढली. येस खूप डिमांड आहे इकडे. पूर्ण साताऱ्यात कमीत कमी 2-3 शाखा असतील यांची. हो. तर हे त्यांची ओरिजिनल शाखा आहे. अरे वा. त्यामुळे ही टेस्ट पूर्ण असं वाटतं की पूर्ण आता उतरली आहेत. हा पूर्ण सातारात उतरली आहे. आणि आपण सुपनेकर वडाला का आलोत. इकडचा वडा म्हणजे सगळ्या म्हणजे बाकीच्या वड्यापेक्षा थोडासा खुसखुशीत आणि यांची चटणी ती त्या वडासोबत चांगली मॅच होती. तर त्यासोबत खायला एक मजा येते वेगळी. आणि हे काय बघतोय पण ना मी. म्हणजे मी आतापर्यंत मुंबईचं बघितलंय ते चटणीमध्ये इडली असते. आज चटणीमध्ये वडा कसा काय यांनी आणलाय. आणि मला वाटतं साताऱ्यात ह्यांनी चालू केली ही गोष्ट अशी करायला की अजून पण वेगळं आहे. नाही साताऱ्यातच फर्स्ट टाइम आहे. बघून तर चमत्कारिक वाटतंय. आता उघडून बघूया आपण पहिला वडा याचा. हो हो हो. भाजी तर काय हा. आणि गरम गरम वाफ दिसते तुला. ह्याला काय खायची पद्धत काय आहे. याला पहिला असं तोडा प्रॉपर मध्ये आणि छोटा एक बाईट करा आणि त्याला पूर्ण मस्तपैकी आंघोळ घालून मस्तपैकी चटणी सोबत चालू करा. आंघोळ घातलेली आहे मी पूर्ण माझ्या वड्याला. अख्खा गेम चटणीचा आहे. ही जी चटणी आहे ना चटणी ही गोड लागते आणि वडा छान तिखट आहे. ही अजिबात इडली बरोबर मिळते चटणी बिलकुल पण नाही. ह्या चटणीमध्ये खोबरं आहे तर प्रॉपर जिरा बिरा सगळं व्यवस्थित पडलंय आणि कोथिंबीर असल्यामुळे त्याला तो रंग पण छान पकडला. आणि ती चव खूपच ऑथेंटिक आहे. म्हणजे अशी मी चव कधी घेतलीच नाहीये. भाजी पण आहे ना त्याला छान अशी बडीशेप आहे त्याच्या आतमध्ये. त्याला प्रॉपर अशी छान एक स्वतःची चव आहे जी तिखट आहे. गंमत अशी आहे ना की वडाचं वरचं आवरण कडक असल्यामुळे जरी आतून तुम्हाला नरम सगळं वाटलं पण खाताना एक क्रंचीनेस येतो. आणि चटणी अनलिमिटेड आहे. अजून मिळते की मागितलं लगेच भेटते. अरे वा. चटणी आपल्याला एक अनलिमिटेड आहे. चटणी मी नक्कीच मागणार आहे. वड्यामधला अख्खा गेम हा भाजीचा असतो त्यामुळे भाजीला पण पूर्ण मार्क. आणि ह्या कॉम्बोला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. येस सर. भाईने पहिला गोल्डन थम्सअप जिंकलेला आहे माझ्याकडनं. एकदम ऑथेंटिक जागी आणलेला आहे. सो सुपनेकरला आपल्याकडनं गोल्डन थम्सअप लागलेला आहे. आणि इथे जर तुम्ही आलात तर यांची वडा चटणी तर जगात बरी आहे इकडे. तर तुम्ही येऊन ट्राय करा. आणि तुम्हाला आवडल्यावरती या स्टिकर बरोबर फोटो काढायचा आणि टाकायचा आमच्या इंस्टाग्रामवरती. आम्ही नक्की रिशेअर करणार. चला बाय बाय. तू सबस्क्राईब केलं की नाही. हो केले. मग आमच्या ऑडियन्सला सांगा तर सबस्क्राईब करायला. हे सबस्क्राईब नाही करत प्लीज सांगा यांना. सबस्क्राइब करा. आणि का करा सांगा त्यांना. का करा. कंटेंट एक नंबर असतो. एक नंबर असतो कॉन्टेंट. अजून काय पाहिजे तुम्हाला. बिचारे पोरं सांगतायत सज्जन गडावरती येऊन सांगतायत सज्जन पोरं आहेत त्यांचं ऐका आणि सबस्क्राईब करून टाका आम्हाला. थँक्यू दादा. आता मी सज्जनगडवरती आहे आणि मला आपला मित्र अर्जुन घेऊन आला आहे सज्जनगडावरती स्पेशली लापशी घ्यायला. आम्ही दर्शन घेतलेलं आहे. मस्त गड पण फिरलेलो आहे आणि आता वेळ आहे लापशी खायची. तो अर्जुन तू मला इथे काय आणलंयस. सगळ्यात मेन म्हणजे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे जे गुरु रामदास स्वामी त्यांची समाधी इकडे आहे. ते बघण्यासाठी तुम्हाला इथं आणले खास. आणि तिकडे जी लापशी भेटते ना ती सगळ्यांनी जी परिसर आहेत ना सगळ्यात बेस्ट लापशी. अरे सो आता माझ्यासमोर ही लापशी दिलेली आहे आणि मी ही लापशी खाऊन बघतो. म्हणजे प्रसादाला जज करणारा मी कोण पण तरी पण गोल्डन थम्सअप आहे की नाही ते आपण नक्की चेक करूया. चल ट्राय करतो मी. तू बघाल ना ते एकदम म्हणजे चिकट आहे आणि छान गरमागरम आहे. हाताने पडत नाही माझ्या. हे बघ त्याला गुळाने छान असं पकडून ठेवलंय आणि दिसायला तुम्हाला वरणभातचा की दिसेल पण वरणभातचा की नाही आहे. ही चव तर याची एकदमच गोड एकदम छान प्रसाद आहे आणि हेल्दी प्रसाद आहे. जी लापसी पण आहे ना त्याची क्वालिटी एकदम A1 आहे माझ्याकडनं. या लापसीला मिळतोय गोल्डन थम्सअप. स्टार्ट विथ भजन एंड विथ गजर. काय लाईन मस्त आपल्याला एकदम छानच. सो ऑल दॅट सेड मस्तपैकी आपल्याला पण अनुभव पण मिळाला वेगळ्या गोष्टींचा आणि या लापसीचा पण मजा पण घेतली आहे. चला आता पुढे निघू आपण.
सो आता तू कुठे घेऊन आलायस मला? मी तुम्हाला चंद्रविलासला घेऊन आलो. चंद्रविलास खूप फेमस आहे ना, मी ऐकलंय ना. खूप फेमस आहे, फेमस नाश्ता स्पॉट एकदम, सर्वात फेमस असं स्पॉट. आणि इकडे काय काय आज खाणार आहोत आपण? इकडे आपण पहिले खाणार आहोत मिसळ सोबत त्यांची जिलेबी आणि त्यांचा गोल्डन चहा. गोल्डन चहा? गोल्डन चहा, गोल्डन थम्सअप मी ऐकलंय. गोल्डन चहा काय सीन आहे? जे गोल्डन चहा असतो डबल त्यांचा वेगळी चहा पावडर टाकतात. डबल 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 क्या बात आहे. मला वाटतं पहिला आपण गोल्डन चहा ट्राय केली पाहिजे. चीयर्स करूया आपण आणि बघूया साताऱ्यामधली ही चहा गोल्डन थम्सअप आहे का. अमृतुल्य चहाला मागे टाकेल. म्हणजे ह्या चहाचा फ्लेवर आहे ना, जे दूध जे आहे त्याचं एकदम छान क्रीमी आलाय आणि त्याच्यामुळे ना थोडी कॅरेमल पण साखरची चव झाली आहे त्याची. आणि डबल पावडरमुळे तो डबल एक शॉट लागतो. आणि त्याच्यामुळे या चहाला जी 30 रुपयाची 25 रुपयाची 25 रुपयाची चहा आहे ही. आणि या चहाला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्सअप. घेतलेला आहे भावाने गोल्डन थम्सअप, गोल्डन चहाने घेतलेला आहे. आता मला सांग, ही जी मिसळ दिसते ती खूपच अशी मला क्यूट वाली मिसळ दिसते. म्हणजे बघायला खूपच अशी अट्रॅक्टिव्ह मिसळ आहे. दिसण्यात क्यूट आहे, खाण्यात क्यूट नाहीये. अरे अरे अरे, ऐकलं का तुम्ही? दिसण्यात क्यूट आहे, खाण्यात क्यूट नाहीये. आपण बघूया की साताऱ्यामधली ही क्यूट दिसणारी पण क्यूट नसणारी मिसळ कशी वाटते मला. लिंबू पिळ्या मस्त वेगळे. पहिला आपण ना पावापेक्षा असंच खाऊन बघूया. आणि मेन म्हणजे याचा चिवडा, याच्यातले जे पण ऐवज आहे हे सगळं इथे बनतं बरोबर. मी आपण वरती बघितलंय की सगळं ते प्रॉपर सगळं बनवतात. शेव बिव हा सगळं प्रॉपर इथे फॅक्टरी टाईप आहे त्यांचं. एवढी तिखट नाहीये हे अजून राहिले ना. अच्छा, हे काय आपलं? हे तर्री दिसतं तर तर्री एकदम भारी. मिक्स करूया. हे त्याच्यात मस्त आहे. तुम्ही बघाल यात ऐवज भरलेला आहे. म्हणजे हिरवा वाटाणा आहे, डाळ आहे, शेव आहे, यांचे अजून बटाटे आहेत, थोडेसे पोहे पण आहे त्याच्यात दिसत आहेत मला. याची प्राइस आहे 63 रुपये. 63. मी आतापर्यंत एवढा मिसळ खाल्लाय त्यातले सर्वात स्वस्त मिसळ आहे ही. आणि या मिसळला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्सअप. खूप छान. मी अजून एक पावावर खातो. याचा पाव पण याचा मस्त आहे एकदम. आपला मुंबई स्टाईल असा मिळतो असं आहे. ते पुण्यामध्ये लोकांना ते ब्रेड देतात तसं नाही. ब्रेड दिस इज गुड पाव. ही किती रुपये आपली? ही 30 रुपये प्लेट. 30 रुपये प्लेट. एक तर ही गोरी गोरी आहे एकदम, गोरी जिलेबी. तिला अजून हळद लागायची बाकी आहे. लग्नाच्या आधीची जिलेबी आहे ही. अजिबात सुपर गोड नाही आहे. क्रंची नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे तुम्ही खाल ना की तुम्हाला ASMR सारखा आवाज ऐकू येईल, करम करम करून. आणि या मिसळ बरोबर जर ही तिखट तुम्हाला करायची असेल तर त्याला बॅलन्स करते ही जिलेबी. म्हणजे काय करा, 30 रुपये 63 रुपये मिळून पण 100 रुपये होत नाही आहेत. 100 रुपयाच्या आत अमेझिंग नाश्ता. जिलेबीला पण माझ्याकडनं मिळते गोल्डन थम्सअप. आणि टू बी फ्रँक, ही जी एंटायर जागा आहे, आम्ही किचन बघितलं, आम्ही सगळीकडे फिरलो, एवढं स्वच्छ किचन अजून बघितलं नाही. आणि एवढं विचारपूर्वक किचन की सगळ्यांना प्रॉपर 6 तिकडे वॉश बेसिन्स आहेत. प्रत्येकाला व्यवस्थित केलेलं आहे सेग्रिगेट, कुठे कुठे काय बनलं पाहिजे. विचारपूर्वक जागा आहे. चंद्रविलास भुवनला माझ्याकडनं गोल्डन थम्सअप लागलेलं आहे का? कारण ही जी जागा आहे ना ही साताऱ्याची एक शान आहे. का? स्वच्छता, सुंदर जेवण आणि स्वस्त प्राईज. त्यामुळे तुम्ही तिथे आलात तर तुम्हाला इकडे यांचे जे पण डिंकाचा लाडू तर हा दिसतो जो तुम्हाला ना, हा तर क्रेझी लेवल आहे. पण ह्याच्या आधी इकडे येऊन मिसळ ट्राय करा. यांची मिसळ खूपच सुंदर आहे. नंतर यांची गोल्डन थम्सअप नाही, गोल्डन चाय आहे, ती ट्राय करा. अप्रतिम आहे. आणि आय थिंक तुम्ही सगळ्या गोष्टी ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला काय आवडतंय. मग मी येऊन तर परत येऊन ट्राय करीन. कारण आपण भाटूपत आपण फिरतच असतो. चला. आणि 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 हे सगळं आवडल्यानंतर एक गोष्ट राहिली, प्लीज इथे आल्यावरती या स्टिकर बरोबर एक फोटो काढा आणि आमच्या इंस्टाग्रामवर टाका, मला टॅग करा, भाटूबाला टॅग करा. आम्ही नक्की रिशेअर करू. चला बाय. जर तुम्हाला हा साताऱ्याचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला की त्या प्लेयरला कुठल्या वाटतात, बेस्ट 3 जागा कुठल्या आहेत.
आणि मी त्यांना गोल्डन थम्स दिले पण आहेत, नाही पण दिले. त्यामुळे तुम्ही मला सांगा आता की साताऱ्यात कुठे जायचं नेक्स्ट टाइम, कारण मी परत येणार आहे साताऱ्यामध्ये, कारण सातारा मला खूप आवडतं. तर वेदर पण मस्त आहे. सो प्लीज तुम्ही मजा करा, मलाही मजा करू द्या आणि सातारा फिरूया पुढच्या वेळी. तोपर्यंत चला, बाय बाय.